हव्या एक साईडला विज्युअल घेत नसेल एक मिनिट थोडं साईडला. हॅलो ऑटो आहे मला आपण जाऊ मित्र आज चल ना आता बाहेर कधी ए माली थोड़ा आगे, माली थोड़ा हटो यार. चला मागे जगह करो एम्बुलन्स के लिए जगह करो एम्बुलन्स चला ना काहीतरी जागा ठेवा. आपण जर लाईव्ह दृश्यांमध्ये जर बघितलं असेल तर आता अग्निशमन दलाचा जो जवान आहे तो त्या दोरीच्या साह्याने आतमध्ये गेलेला आहे आणि आतमध्ये जाऊन त्या दोरीच्या साह्याने आतमध्ये जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. आतमध्ये जवळजवळ 15 ते 20 फूट खोल आहे. आतमध्ये अग्निशमन दलाचा जवान जो आहे रस्सीच्या साह्याने गेलेला आहे आणि आतून त्या जो इसम आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. अतिशय शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाचे जवान जे आहे ते करत आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी देखील झालेली आहे आणि त्रास जो आहे तो घ्यायला थोडासा त्रास होत आहे लोकांना. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा एरिया जो आहे जवान जे आहे तो या उतरलेला आहे आणि त्या व्यक्तीचा पहिला सकाळी करतो कामाला निघाला होता. कामावरून आणि लवकरात लवकर या व्यक्तीला बाहेर चैतन्य फोन उचल मी फोन करतो ऑफिसचा. यश जर चैतन्याला फोन कर उचलाचा आहे. एक या ठिकाणी रोड लावण्यात आलेला आहे आणि त्या रोडच्या माध्यमातून एक जवान जो आहे तो खाली उतरलेला होता. हॅलो हॅलो ऐका ऐका आतमध्ये अग्निशमन दलाचा माणूस उतरला. आतमध्ये अग्निशमन दलाचा माणूस उतरला आहे. हा हा आणि ऐका ना मला फोन करायला भेटणार नाही. कागद सगळं भिजलंय. या जवानाला जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सकाळी 10:30ला आणि त्यांना काय काय या रोडला जायचं या व्यक्तीला बांधलेलं आहे. मॅडम मॅडम फ्रेम बघा. मॅडम फ्रेम बघा. मॅडम फ्रेम बघा. ते जाऊ दे फ्रेम बघा. काढलं 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 मॅडम काढलं काढलं बाहेर काढलं. मॅडम बाहेर काढलं मॅडम. कोण आहे हा थांब ना जरा. मला जी ॲम्ब्युलन्स आली आहे ना ॲम्ब्युलन्स उभी आहे. चला बॉडी काढूच आहे समोर ॲम्ब्युलन्स उभी बाहेर काढलं. स्ट्रेचर मागवून घ्या. 11 वाजता पडला आम्ही अंगावर नको हवे अंगावर कुठे त्याला ढकला तिकडे. आणि सगळ्या या उघड्या अरे ॲम्ब्युलन्सचा स्ट्रेचर कोण गेला आणायला? हा बोला भाई.
तुझे लय काय काय चालू आहे ते पहिलं बंद कर. बाईट घेतला संजयकडे बाईट घेतला घेतला त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला मुंबई महानगरपालिकेची वर्क ऑर्डर दिलेली नव्हती. कोणत्याही प्रकारचे तोंडी आदेश प्रशासनाचे नव्हते आणि त्यामुळे या ठेकेदारावरती मुंबई महानगरपालिका मनुष्यवधाचा खटला दाखल करणार हे निश्चित आहे. एकूण जर बघितलं तर आज वृक्ष झाड पडल्याची घटना, आज मॅनहोल्समध्ये माणसं पडून त्यांचा मृत्यू, कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाच मोठं गलथान कारभार समोर येत नाहीये. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोपअप झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे हे आपण इथे सगळी पाहणी करायला पाहिजे. मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. एकूण काय सांगाल आता जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत. त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळे आहेत त्या, आणि त्याच्यासाठी त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल. या उघड्या मॅनहोल्सबाबत देखील ऑडिट होणार आहे का? ज्या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिटची मागणी मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहॉल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित झाड्या नसतील तिथे आपण संरक्षित झाड्या लावण्याचं काम करावं अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं. परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत. त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा अशा प्रकारची मी देखील मागणी करतो. आयुक्त हा कुठे हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सची काम बारिश ज़्यादा था ना तो काम से रिटर्न घर गया, उधर गिरा सलमान के उधर गिरा और इधर मिला. मिश्रा जी फोन किए थे? नहीं किया. फोन करने वाले थे. चेक फोन करतो. लाईव्ह बंद करू माझं झालं इकडचं. या साईडला या साईडला. हॅलो आम्हाला यार सगळे काय माझ्याच मागे लागले त्या.